नमस्कार मित्र व मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण खास कोळी पद्धतीची आणि तितकीच झणझणीत अशी आपली आवडती बोंबील चटणी बनवणार आहोत। हा फक्त एक पदार्थ नाही, तर ही महाराष्ट्राच्या किनारपट्टीची ओळख आहे। आपल्या आजच्या पदार्थाचा मुख्य घटक म्हणजे सुका बोंबील, म्हणजे ड्राय बॉम्बे डक। हा मासा सुकवल्यावर त्याची चव आणखीनच तीव्र होते। आपण एक पाव बोंबील तुकडे वापरत आहोत। याच्यासाठी आपण वापरणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे मीठ व तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा टाकू शकता, व अर्धा चमचा हिंग। मी एक पाव बोंबील घेत आहे। त्यानंतर 1 चमचा हळद व 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या व 2 उभे चिरलेले कांदे आणि 2 चमचे तेल। प्रथम स्टेप म्हणजे बोंबलांना साफ करून बारीक चिरून घ्या। त्यानंतर सर्व बोंबील छानपणे मंद आचेवर भाजून घ्या। भाजून झाल्यावर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्या बाउलमध्ये हे बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवा। आता आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा। सर्वप्रथम मिरची, लसूण व मीठ घालून यांची पेस्ट करून घेऊया। आता तव्यावर तेल टाकल्यावर सर्वप्रथम कांदा परतून घेऊया। कांदा गोल्डन ब्राउन झाल्यावर त्यात टोमॅटो टाकून थोडे परतून घेऊया। टोमॅटो थोडे सॉफ्ट झाल्यावर त्यात आपण केलेला मिरचीचा ठेचा टाकून त्याला पुन्हा परतून घेऊया। यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकून थोडे मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये बोंबील टाकून मस्तपणे एकजीव किंवा मिक्स करून घेऊया। यानंतर आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। आणि बघा, आपली अस्सल झणझणीत बोंबील चटणी तयार आहे। याचा रंग पहा, हीच ती खरी चव।
चटणी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत नक्की खाऊन पहा. धन्यवाद. या पारंपरिक रेसिपीच्या प्रवासात माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कृपया व्हिडिओ लाईक करा. अशा अनेक पारंपरिक पदार्थांसाठी सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही चटणी कशासोबत खाणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.